डॉक्टर 30 आणि 40 मध्ये प्रेग्नन्सी शक्य असते का? नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट. माझ्याकडे अनेक रोज असे पेशंट्स येतात जे म्हणतात की आम्ही आता 30 वर्षाचे आहोत, 40 वर्षाच्या पुढे आहोत, आमच्यामध्ये आता प्रेग्नन्सी शक्य आहे का? सो 40 हा जस्ट एक आकडा आहे. जर तुमच्याकडे योग्य वेळ, योग्य मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट प्लॅन आणि प्रॉपर इव्हॅल्युएशन असेल तर तुम्ही डेफिनेटली आई होऊ शकता. तर 40 नंतर होतं काय नेमकं? सो फर्स्ट पार्ट इज की नैसर्गिकरित्या काही बदल होत असतात आपल्या शरीरामध्ये, आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुमच्या एगची क्वांटिटी कमी होणे, म्हणजे ओव्हेरियन रिझर्व कमी होतो. दुसरा बदल म्हणजे एगची क्वांटिटी तर कमी होतेच, पण क्वालिटी सुद्धा कमी होते, आणि ह्यामुळेच आपल्याला थर्ड फॅक्टर म्हणजे AMH हा कमी मिळतो. जसं जसं वय वाढत जातं तसं हॉर्मोनल इम्बॅलन्स, इररेग्युलर पिरियड्स, ओव्ह्युलेशन न होणे, हे सगळे प्रकार वाढत जातात. आणि काही लोकांमध्ये फिफ्थ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, भारतामध्ये अजूनही TB हे प्रेव्हलंट आहे. सो काही लोकांमध्ये TB रिलेटेड इन्फेक्शन्स आणि TB रिलेटेड ट्यूबल ब्लॉक सुद्धा बघायला मिळतं. या सगळ्या कारणांमुळे प्रेग्नन्सी राहिली तरी पण मिसकॅरेजची सुद्धा शक्यता 40 नंतर वाढते. पण जर योग्य मार्गदर्शन आणि इव्हॅल्युएशन तुम्हाला मिळालं तर डेफिनेटली मदरहूड पॉसिबल आहे. तर आता 40 नंतर प्रेग्नन्सी ठेवायची कशी, ती कशी शक्य होते? तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फर्टिलिटी इव्हॅल्युएशन तुमचं करेक्टली झालंय की नाही. तुमचं बरोबर फर्टिलिटी इव्हॅल्युएशन होण्यासाठी तुमचे काही Day 2 किंवा Day 3 ला फर्टिलिटीचे हॉर्मोन्स जायला पाहिजे. तुमचं FSH, LH, थायरॉइड, प्रोलॅक्टिन, AMH लेवल्स, आणि त्यानंतर जर ते नॉर्मल असले तर मग त्याच्यावरची तुम्हाला पुढे ट्रीटमेंट सांगितली जाते. जर तुमचे पिरियड्स रेग्युलर आहे पण तुमचं AMH कमी आहे तर आपण नॅचरल कन्सेप्शनची वाट बघू शकतो, बट नॉट मोर दॅन 3 to 6 months. आपण पटपट हे सगळे प्रयत्न करून थांबून नेक्स्ट स्टेपकडे वळायला पाहिजे. जर तुमचे पिरियड्स इररेग्युलर आहेत पण ओव्हेरियन रिझर्व चांगला आहे, म्हणजे तुमचं AMH चांगलं आहे, अंड्यांची क्षमता आणि क्वांटिटी दोन्ही पण चांगली आहे, तर आपण ओव्ह्युलेशन इंडक्शनचे काही ड्रग्स म्हणजे अंडबीज बनवण्याच्या काही गोष्टी देऊन तुम्हाला परत एकदा प्रेग्नन्सीकडे आपण घेऊन जाऊ शकतो. ती पहिली मोस्ट बेसिक स्टेप आहे. बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी न राहिल्यामुळे 40 नंतर IVF हा आपला सगळ्यात प्रभावी ऑप्शन उरतो, आणि त्यासाठी ते कधी करायचंय, का करायचं, हे मी सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे. सो IVF का केलं पाहिजे, त्यामुळे काय फायदे होतात? IVF मध्ये तुम्ही स्टिम्युलेशन म्हणजे ओव्हेरियन स्टिम्युलेशन हे नियंत्रणात आणून तुम्ही स्वतः त्याला मॉनिटर करू शकता, म्हणजे अंड्यांची वाढ डॉक्टर स्वतः बघू शकतात, त्याचं फर्टिलायझेशन ते कंट्रोल करू शकतात, आणि कसं भ्रूण बनतंय, एम्ब्रिओची ग्रेड किंवा गुणवत्ता कशी आहे ते सिलेक्ट करून ते भ्रूण आतमध्ये सोडू शकता. सो अशा प्रकारे आपण IVF कसं करायचं, का करायचं याच्यावरती पोचलोय. सो IVF मध्ये इंडिव्हिज्युअलाइज स्टिम्युलेशन प्रोटोकॉल्स असतात. जर तुमचं ओव्हेरियन रिझर्व खूपच कमी असेल तर माइल्ड स्टिम्युलेशन प्रोटोकॉल्स वापरले जातात, म्हणजे तुम्हाला कमी डोसेज दिला जातो, ज्यामुळे कमी अंडी बनतात पण ती चांगल्या गुणवत्तेची बनतात. एकदा की अंडी आम्ही पिकअप नंतर बाहेर काढली त्याचं फर्टिलायझेशन आम्हाला कंट्रोल करता येतं. फर्टिलायझेशन प्रोसेस ही खूप डेलिकेट आणि कॉम्प्लेक्स अशी प्रोसेस आहे. स्पर्मची क्वालिटी पण चांगली पाहिजे, ओवमची क्वालिटी चांगली पाहिजे, आणि ते फर्टिलायझेशन कसं होते ते काही आवर्स नंतर आपल्याला चेक करता येतं. एग फ्रीजिंग आणि स्पर्म फ्रीजिंग याच्यामध्ये खूप कामात येतं. जर तुमची अंडी तुम्ही ऑलरेडी 35शीत फ्रीज करून ठेवलेली आहे तर त्यांना घेऊन सुद्धा आत्ता जर तुम्हाला राईट पार्टनर मिळालाय, तुमचं लग्न आत्ता झालंय, तर तुम्ही ते स्पर्म्स घेऊन आता त्याचं फर्टिलायझेशन करून, म्हणजे त्या एगचं फर्टिलायझेशन करून सुद्धा IVFच्या मदतीने तुम्ही एक बाळ तयार करू शकता आणि ते परत गर्भाशयात सोडू शकता. सो एग आणि स्पर्म फ्रीजिंग ह्याचा पण इथे उपयोग होतो. इंडिव्हिज्युअलाइज स्टिम्युलेशन प्रोटोकॉल झालं, एग फ्रीजिंग झालं, तसंच एम्ब्रिओ फ्रीजिंग, म्हणजे तुम्ही 35शीत कुठल्या तरी आधी सर्जरीमध्ये जाण्या अगोदर तुमचे आणि तुमच्या हजबंड बरोबरचे स्पर्म्सचे एम्ब्रिओ आधीच बनवून ठेवलेत, तरी सुद्धा आता ते बनवलेले एम्ब्रिओज तुम्ही परत आतमध्ये सोडू शकता. सो अशा प्रकारे IVFची खूप मदत होते. समजा आपल्याला काही करता बाळ तयार करता येत नाहीये तर आपण अशा वेळी डोनर एगचा वापर करू शकतो किंवा डोनर स्पर्मचा देखील वापर करू शकतो. IVF मध्ये जर तुम्हाला डोनर एग लागतंय आणि जनरली डोनर एगची क्वालिटी खूप चांगली असते, सो इन दॅट केस तुम्हाला डेफिनेटली एक बाळ तयार करून मिळतं आणि ते सोडल्यावर त्याची प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढते. IVF मध्ये आत्ताचं एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे PGT. मी अनेकदा याच्याबद्दल आधीच्या व्हिडिओजमध्ये पण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंगमुळे तुम्ही बनलेल्या बाळावर म्हणजे बनलेल्या भ्रूणवरची बायोप्सी घेऊन त्याची क्वालिटी कशी आहे, त्याला काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहे का, हे बघून सुद्धा तुम्ही तो चांगला एम्ब्रिओ सिलेक्ट करून आतमध्ये गर्भाशयात सोडू शकता. म्हणजे परत परत गर्भपात होणे व परत परत क्युरेटिंग करून ते
प्रोसेस न करता आपण एक चांगला तिथेच बायोप्सी केलेला एम्ब्रिओ सिलेक्ट करून आतमध्ये सोडून तुम्हाला एक चांगलं मूल होऊ शकतं. चौथा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे की जर तुम्ही 40 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करताय तर तुमची लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे स्ट्रेस लेवल्स, तुमचं डाएट आणि तुमचं स्लीप पॅटर्न, तुम्ही काही अँटीऑक्सिडंट्स घेताय की नाही, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. यू शुड टेक फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स. तुम्हाला तुमची स्पर्म आणि एगची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे काही अँटीऑक्सिडंट्स दिले तुम्ही ते घ्यायला पाहिजे. एक पोषक आहार घ्यायला पाहिजे. नियमितपणे 8 ते 9 तास झोपलं पाहिजे. डिव्हायसेस, स्क्रीन्स, मोबाईल्स या सगळ्याचा वापर टाळला पाहिजे. आणि हे सगळं करून योग्य वेळ जर तुम्हाला डॉक्टर देत असतील, योग्य मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंट, हे सगळे तुम्हाला 40 नंतर प्रेग्नन्सीकडे घेऊन जाऊ शकतात. सो ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना गरज असेल त्यांच्याबरोबर हा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर तुमच्या फर्टिलिटी इव्हॅल्युएशन रिलेटेड किंवा तुमच्या जर्नी टुवर्ड्स अ प्रेग्नन्सी रिलेटेड काही डाऊट्स असतील तर नक्की ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचं उत्तर देईन. थँक्यू.